आज आपण इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्तीची शाळा रजिस्ट्रेशन फॉर्म कसे भरतात, शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात, या ठिकाणी आपण मोबाईलच्या साहाय्याने पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी फक्त एम एस हे बघा MSCE Pune.in एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. या ठिकाणी मी क्लिक करतो. हे बघा या ठिकाणी ही वेबसाईट ओपन झालेली आहे. या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवी ही जी न्यू टॅब या ठिकाणी आलेली आहेत, या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा आपल्याला आता शाळा नोंदणी करायची आणि नंतर शाळा लॉग इन करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला शाळा नोंदणी करावी लागेल इयत्ता चौथी आणि सातवीची. ज्या पद्धतीने आपण इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती फॉर्म भरताना शाळा लॉग इन केलं होतं, तीच प्रोसेस या ठिकाणी आहे. शाळा नोंदणी या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा आपल्या शाळेचा युडायस क्रमांक टाकायचा आहे. मी या ठिकाणी माझ्या शाळेचा युडायस क्रमांक टाकून घेतो. टाकल्याबरोबर या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येऊन जातो आपोआप. नंतर या ठिकाणी ही तुमची शाळा आहे का या ठिकाणी सिलेक्ट करा, यस म्हणा. या ठिकाणी मी माग इयत्ता पाचवी आणि आठवीचा शिष्यवृत्ती फॉर्म भरत असताना शाळा रजिस्ट्रेशन करत असताना या ठिकाणी मी माहिती भरलेली, तीच माहिती या ठिकाणी येऊन जाते. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी टाईप करावं लागेल. या ठिकाणी माझी माहिती पूर्ण आलेली आहे, जी मी अगोदर पाचवीचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असताना शाळा नोंदणी करताना ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. जी नसेल तर या ठिकाणी आपण टाकू शकतो. जसं शाळेचा ईमेल आयडी पुन्हा नोंदवा, म्हणजे या ठिकाणी मी शाळेचा ईमेल आयडी पुन्हा नोंदवतो. परत या ठिकाणी असे म्हटलेले वरील रकान्यामध्ये आपला ईमेल आयडी काळजीपूर्वक भरावा. सदर नमूद केलेल्या ईमेल आयडीवर युजर नेम आणि पासवर्ड प्राप्त होईल. आता इयत्ता चौथी आणि सातवीचा आपण शिष्यवृत्ती फॉर्म भरत असताना या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आपल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर येणार आहेत. या ठिकाणी सर्व माहिती मी भरलेली अगोदरच, ती आपोआप या ठिकाणी आलेली आहेत. नसेल तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्या. आता दूरध्वनी क्रमांक, टेलिफोन नंबर असेल तर अगोदर आपलाच मोबाईल क्रमांक टाका, त्याच्या अगोदर 0 टाका फक्त. या ठिकाणी शाळा संलग्न फी 200 रुपये. आपण बघा आता पाचवी आणि आठवीचं शिष्यवृत्ती फॉर्म भरत असताना 200 रुपये संलग्न फी भरलेली. आता परत या ठिकाणी भरायची आवश्यकता नाही असं या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपण या अगोदर 200 रुपये फी भरलेली आहेत. या ठिकाणी हेडमास्टरचं पूर्ण नाव आलेलं आहे, या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे. जिथं भरायचं राहिलं असेल त्या ठिकाणी हे भरा. समजा आता इथं कन्फर्म मोबाईल नंबर आहे, मुख्याध्यापकाचा प्राचार्याचा मोबाईल क्रमांक भरला, तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदवा. आता ही माहिती सर्व आपण व्यवस्थित भरली आहे की नाही एकदा चेक करून घ्या. नंतर या ठिकाणी हे सर्व फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी टाका आणि सबमिट ऑप्शन दिसते, सबमिट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा. परत या ठिकाणी आपल्याला विचारतो बघा, कारण या आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आयडीवर पाठवला जाईल. जो आपण मोबाईल क्रमांक टाकला असेल मुख्याध्यापकाचा किंवा तुमचा, त्याच्यावरच त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड येणार आहेत. याला या ठिकाणी मी ओके करतो. परत या ठिकाणी असं मेसेज आले बघा, रजिस्ट्रेशन कन्फर्म. भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेली माहिती कोणताही बदल करता येणार नाही. याला या ठिकाणी येस करतो. स्कूल डिटेल अपडेट सक्सेसफुल झालेली. तर या ठिकाणी बघा आता मी या ठिकाणी बाहेर पडतो. आता स्कूल लॉग इन व्हायचंय आणि माझ्या आता स्कूल लॉग इन व्हायचंय, याचा तर युजर युडायस कोड आणि पासवर्ड या ठिकाणी मला माझ्या मोबाईलवर किंवा हेडमास्टरच्या मोबाईलवर आणि जीमेलवर आला असेल, तो या ठिकाणी मी टाकतो. युजर आयडी टाकतो, पासवर्ड टाकतो, लॉग इन होतो. मी एकदा बघून घेतो. आता बघा आपल्या जीमेलवर युडायस कोड आणि पासवर्ड त्या ठिकाणी आलेला आहे, तो या ठिकाणी टाका. या ठिकाणी युडायस कोड म्हणजे आपल्या शाळेचा युडायस कोड नंबर टाका आणि पासवर्ड जो आपल्या जीमेलवर किंवा टेक्स्ट मेसेज आला असेल तो या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा. आता हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी केलेली आहे, मी टाकलेलं आहे. याला या ठिकाणी लॉग इन होतो. या ठिकाणी हे लॉग इन फक्त इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आलेलं बघा. या ठिकाणी कन्फर्म करतो. या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं बघा, लॉग इन सक्सेसफुल झालेले आहे. आता हे जे चेक बॉक्स आहे, याला चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो. कन्फर्म आहे बघा, कंटिन्यू बघा, चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि कंटिन्यू या ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. तर बघा या ठिकाणी आपली ही परत या ठिकाणी माहिती आलेली आहे. ही जी माहिती अगोदर मी भरलेली होती
तीच माहिती या ठिकाणी शाळा माहिती प्रपत्र या ठिकाणी परत आलेलं आहे. ही सर्व माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे. यामध्ये काही राहिला असेल तर परत या ठिकाणी आपण भरू शकतो. या ठिकाणी आपण एडिटिंग करू शकतो. ही सर्व माहिती या ठिकाणी आहे. परत आपल्याला या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचा प्राचार्याचा फोटो स्वाक्षरी अपलोड करावा. म्हणजे 100 केबीच्या आतपर्यंत त्याचा फोटो आपण 100 केबीच्या आतमध्ये त्यांचा फोटो पण मुख्याध्यापकाचा फोटो पांढऱ्या कागदावर मुख्याध्यापकाचा फोटो घ्या. त्याखाली त्यांची सही घ्या. काळ्या पेनाने त्या ठिकाणी सही घ्या आणि या ठिकाणी चूज फाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो. आणि ज्या ठिकाणी फोटो ठेवलेला असेल त्या ठिकाणी तो फोटो घेतो. फोटोला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी फोटो आलेला बघा. सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी सबमिट अँड कन्फर्मला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी परत या ठिकाणी विचारते बघा स्कूल प्रोफाईल कन्फर्म करायचे का. भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटनावर क्लिक करा. याला या ठिकाणी मी यस करतो. या ठिकाणी स्कूल डिटेल अपडेट सक्सेसफुल झालेले आहेत. आता बघा मी सर्व माहिती या ठिकाणी बरोबर आहे की नाही एकदा या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी बघा हे सर्व व्यवस्थित आहे. आता याची मी प्रिंटही काढू शकतो. आता या ठिकाणी हे सर्व आपले शाळा रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी प्रिंट काढू शकता तुम्ही. आणि आता या ठिकाणी हे 3 रेषा दिसतात तुम्हाला. या ज्या 3 रेषा दिसतात याला या ठिकाणी आपण जर क्लिक केलं या ठिकाणी स्टँडर्ड 4th आहे बघा. आता आपल्याला खरं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी नोंदणी करायची आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे विद्यार्थ्याची माहिती नाही त्याच्यामुळे या ठिकाणी नोंदणी होणार नाही. फक्त या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या 3 रेषेला क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड 4th आणि स्टँडर्ड 7th या ठिकाणी येऊन जाते. समजा स्टँडर्ड 4thला या ठिकाणी क्लिक केल्यावर या एरोला दिसतं बघा. एरोला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आणि या ठिकाणी फी पेमेंट करायचं. तर हे विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसं करतात मी लगेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.